मित्रांनो ही लहान मुलगी पाहू शकता तुम्ही, रेडावर बसते, वाघ्यावर बसते, तरी वाघ्या काय करत नाही, एवढा शांत आहे. चार आणि त्याचं बघू शकता इतकं खाद्य आहे. हे सगळं त्याच्या आमवानाचे आहेत. आमवान हे बघू शकता इकडे बघा. आणि हा वाघ्या, हा बघू शकता वाघ्या, सगळ्यांचा लाडका, धारवलीकरांचा टॉपचा हत्यार वाघ्या की. त्यांचा ह्या वर्षीचा प्लॅन आहे की टाकावं, आणि त्यांनी इतक्या वर्ष 6 वर्ष बाळगले. त्यांच्या फक्त हौशे आणि शोक, हा त्यांना शोक भरपूर आहे धारवलीकरांना रेडे बाळगायचा. आता हे एकच नाही, त्यांच्याकडं एका वाड्यात एका टायमाला 3-3 रेडे त्यांनी ठेवलेले. नमस्कार भावानो, आता आम्ही आलोय धारवलीला. आम्ही स्वप्नील सकपाळ यांचा वाघ्या बघाय आता आलोय आम्ही त्यांच्या घरात, बघू शकता. आणि इथे सगळे आमची बघू शकता, परत सगळे आमचा ग्रुप आलाय इकडे. हाय करा, हाय, हॅलो गाईज करा, हॅलो गाईज. आता आम्ही वाघ्याला सोडतोय, लवकरच दाखवू वाघ्या. आमच्या बरोबर पाठी आहे, तुम्हाला दाखवतो वाघ्या. हा बघा वाघ्या आणि त्याचा मालक. ये पाठी येतोय ना त्याला. आला येतोयच बघ, असला डेंजर वर मान करून वाघ्या. चल या तर बिट्टू तर हे बघ. तिकडनं का कोण उलटा आहे रे, तू काढ फक्त व्हिडिओ काय. हा बघू शकता वाघ्या, सगळ्यांचा लाडका, धारवलीकरांचा टॉपचा हत्यार वाघ्या की. मारा विरा अजिबात नाही. शिंग बघू शकता, ते शिंग केवढी, शिंग बघू शकता. धरू घेतलं करू का पण नको ना, खाली पाटण्यात जातो ते पाटण्यात जातो. ऐक हां पाटण्यात जातो की चरणला बघितलं. वाघ्याला पकड. वाघ्याला आणले आम्ही विहार दाखवलं. मालक आते कट झाली वाटतं व्हिडिओ. आणि त्यांचे मालक आज जिम करतात, ती पण दाखव. जिम करताना पण तू अरे मालक स्वप्नीलला या. या चांगली नंबर आहे कुठं घ्यायची, तिकडे खाली घ्यायची काय. मित्रांनो ही लहान मुलगी पाहू शकता तुम्ही, रेडावर बसते, वाघ्यावर बसते, तरी वाघ्या काय करत नाही, एवढा शांत आहे. नाही आम्ही असंच बघायला आलो त्याला, घाबरत पण नाही ती. युट्यूब कुठे आमचा, आम्ही असंच बघायला आलो. काय सांग तिचा इंस्टाग्राम पेज पण आहे. काय नाव काय तिचं इंस्टाग्राम. हा ऐराणी कदम. अक्षरशः आता गाडीवर घसरू शकतो. सगळ्यांनी फॉलो करा गाईस. वाघ्या ये स्वप्नीलला खाली. वाघ्या नाही घाबरत रे. नमस्कार भावानो, आता आम्ही आलोय धारवलीतल्या बौद्धवाडीत. बघू शकता आता आम्ही धारवलीतल्या बौद्धवाडीत आलो आणि वाघ्या रेड्याला भेटलो आता. आणि बघू शकता किती बघा मस्ती करतोय तो. थांबवा त्याला. आणि त्याचे मालक भेटले स्वप्नील सकपाळ हे मालक भेटले. आणि वाघ्या हा नांदगावला गेल्या वर्षी त्यांनी फायनल मारलेला, नांदगावचा फायनल किंग वाघ्या. आणि सगळ्या धारवलीकरांची आणबाण शान असा वाघ्या. आणि सगळ्या झुंजप्रेमींना तसेच मला माझ्या ग्रुपला आवडणारा असा वाघ्या बघू शकता आपल्या आज चॅनलला दिसत आहे आपल्याला. बघू त्याच्या मालकाचं काय म्हणणं आहे ते. हा स्वप्नील सकपाळ हे त्यांचे मालक. आणि अजिंक्य सकपाळ हे बघा तिथं, हे अजिंक्यचा समोर व्हायरल. आता बघू त्याचं काय म्हणणं आहे. स्वप्नीलला याला कधी आणले आपल्या वाड्यात, किती वर्ष झाली असतील. 6 वर्ष झाली. आम्ही बच्चा असताना आणलेला आहे. हा तरी पण बच्चा असताना कुठून आणलं. आम्ही याला इसाने कांबल्यामधून आणलेला. इसाने कांबल्यातून आणलं 6 वर्षातून. काय आता एवढा वर्षांवरचा अनुभव तुला काय, एवढा 6 वर्ष वाढला. आम्ही जास्त त्याला खेळवला नाही. गेल्या वर्षीपासून नांदगावमध्ये खेळवला.
आणि तिथे प्रथम क्रमांक मारला. आता इच्छा आहे कुठेतरी खेळवण्याची. बघूया आता आपल्या कमिटीला खरं म्हणजे विनंती आहे आमची की लवकर लवकर झुंज चालू करा. पुढंच आहे. झुंज तुम्ही वाट पाहतायत कधी कुठल्या मैदानात कुठे झुंज होतील आणि आम्ही पण वाट पाहतोय की आमचा वाघ्या कुठेतरी खेळेल म्हणून. तरी आमची विनंती आहे कमिटीला की लवकर लवकर झुंजीचा कार्यक्रम आयोजित करावा आणि कार्यक्रम चालू करावे. कार्यक्रम चालू करावे आणि त्यांचा ह्या वर्षीचा प्लॅन आहे की टाकावे. आणि त्यांनी इतक्या वर्ष 6 वर्ष बाळगले. त्यांच्या फक्त हौशे आणि शौक हा त्यांना शौक भरपूर आहे धारावीकरांना रेडे बाळगायचा. आता हे एकच नाही, त्यांच्याकडं एका वाड्यात एका टायमाला 3-3 रेडे त्यांनी ठेवलेले. असे आमचे बांधव आहेत आणि चांगले आमचे मित्र सहकारी आहेत. आणि कमिटीवर ते पण आपले आहेत, जी आपली रायगडची जी कमिटी आहे महाड तालुक्यातली त्याच्या झुंज कमिटीवर ते आपल्या कार्यरत आहेत आता. ये ऐक. आणि ह्या वर्षीचा प्लॅन आहे त्याचा. आणि इतक्या वर्षी खेळवलं नाही त्यांना, हार जीत हा काहीच त्यांना प्रश्न वाटत नाही, कारण की त्यांचा शौक हा पूर्ण झाला आहे. आणि धारवलीकरांनी बघू शकता भरपूर रेडे इथं झाले. पण हा इतक्या वर्ष 6 वर्ष आणि पब्लिकला जसं एंट्री आपल्या मैदानात हे येतील तसं नाव काढल्याशिवाय कोणच राहत नाही. कारण की ही काही छोटी वस्तू नाही, बरेच वर्ष बाळगलीत त्यांनी, मोठी वस्तू आहे खूप. आणि ह्या वर्षी नक्कीच जर झुंजीचा कार्यक्रम परत चालू झाला, कारण की ह्या वर्षी बऱ्याच झुंजा कॅन्सल होत आहेत. आणि ह्या वर्षी तर कंटिन्यू चालू झाल्या. आता ह्या वर्षी मोठा धमाका होणारच. काय 100% हा मोठा धमाका होणारच. कारण की आतुरता आहे त्याला पण आणि त्यांच्या मालकाला पण, धारवलीकरांना सगळ्यांना, की वाघ्या मैदानात येईल आणि काहीतरी कमाल करणारच तो. कारण की ते खेळली आणि त्याच्या शरीरयष्टी ही खूप आता बोलायला गेले तर क्वचित रेड्यांमध्येच आपल्या रायगडमध्ये मोठा रेडा बघितला तर वाघेचं पहिलं नाव येतं. आणि बघू आता ह्या वर्षी काय तो कमाल करतोय. काय स्वप्नीला तुला काय वाटतं आता? ही होतच असते. बरोबर. आपला जिंक असं नाही, काहीतरी होईल. आपल्या मेहनतीप्रमाणे झुजला बस झाला. बरोबर आहे. मालकाच्या नावावर कुठंच डाग नको लावाय असं त्याचं तरी म्हणणं आहे. हार जीत बरोबर होते. हार जीत ही प्रत्येक मैदानात आणि प्रत्येकाच्या नावालाही येतेच. त्याला कधीच नाही निराश झाले ते. आणि इतके रेडे बाळगले त्यांनी. बरेचसे नावाजलेले रेडे पण होते, बरेचसे त्यांनी मैदानात पण खेळवले रेडे. असा आपला वाघ्या पण आता त्याच्याच वाड्यात आहे. आणि तरी पण ह्याचा कसं डेली रुटीन कसं आहे त्याचं थोडक्यात आपल्या पब्लिकला सांग. सकाळी पहाटे सुटतो तो. किती वाजता ते? सकाळी 6 वाजता. 6 वाजल्यानंतरला आम्ही कामात आल्यानंतर माझा छोटा भाऊ अजिंक्य सकपाल हा त्याला दुपारी सोडतो 3 वाजता. आणि मग आम्ही त्याला रात्री 9 वाजता सोडतो. ते 11 वाजेपर्यंत फिरत असतो तो रोज रात्री. आणि त्याचं खाण्या वगैरेचं कसं आपल्या पब्लिकला थोडक्यात सांगून दे जरा. खायला म्हटलं तर आपण जास्ती खाय घालत नाही. आपली नेहमीप्रमाणे चार असते. सकाळी आंबवण असतं आणि आपले रात्री आंबवण असतं आल्यानंतर, फिरून आल्यानंतर. बरोबर आहे. दोन्ही टाईम आंबवण कंटिन्यू सलग वर्षानुवर्ष बाळगतात. पण त्याच्या खानपानमध्ये कधीच त्यांनी तडजोड केली नाही. तसंच त्याचं खानपान आहे. 2 टाईम आंबवण, चार. अजून तरी चार आता शक्यतो भेटत नाही कुठं, फक्त पेंडाच वापरतात जास्त. पण ते तिन्ही पण भाऊ असं अजिंक्य, सुजल आणि स्वप्नीलदादा पण आपला, हे तिघं पण त्यासाठी रात्रंदिवस आपली त्याची मेहनत चालूच आहे वर्षानुवर्ष. त्यांच्या नक्कीच मेहनतीचं फळ हे प्रामाणिक त्यांचं हे आहे. आता मेहनत आहे तरी पण त्याच्या मेहनतीला चांगलं फळ भेटो हीच आमच्या ग्रुपकडनं ही आहे का अपेक्षा. आता बघू शकता आम्ही मुलाखत वगैरे घेतले आपल्या वाघेची, आपल्या सर्वांच्या लाडक्या वाघेची. आणि आता बघू शकता माझ्यासोबत बबलू आणि ह्याला नेत आमचे ग्रुप सगळ्या पाठी थांबलोय आणि आम्ही आता त्याला नेतोय दोघं. हा बघू शकता वाघ्या. बबलू कैसे लागा? कैसा लागा? हां एक नंबर. हा बघा येतोच का व्हिडिओ? आता नेतोय त्याला आम्ही लवकर. आता वाड्यातच नेतोय कारण की आमचा ब्लॉग वगैरे झाला आता पूर्ण बोलून वगैरे झाले. हां छोटी पोरं आता नेते चला. हां चल वाटी मग एवढं. आलो त्याच्या वाड्याजवळ वाघ्याच्या आणि बघू शकता भाईदा. आणि हे त्याचं खाद्य आहे. आणि आता ह्या टायमाला कुठंच चार जास्त भेटत नाही तरी पण तिघा भावांची मेहनत आणि वाघ्यावर असलेलं प्रेम हे त्यामुळे ते रात्रंदिवस करून चार आणि त्याचं बघू शकता इतकं खाद्य आहे. हे सगळं त्याच्या आमवानाचे आहेत. आमवान हे बघू शकता इकडं बघा. आणि हा वाघ्या हे आता त्याला घराजवळ आणले. पहिला खाली बांधलेली
आणि हे पण आहे चणा चणा वगैरे पण घातलाय फुकट चणा आणि हे काय दुसरं काय चणा आणि हार बोलवते हे एवढं त्याची खाद्य आहे आणि त्या खाद्यामुळे ती बघू शकते एवढी मोठी वस्तू आपल्याला बघायला भेटते आणि चांगली फिटनेस त्याच मुलं बघायला भेटते आपल्याला. काय तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला जाम मस्त वाटतं, एकदम शांत रेडा आहे, बघून आम्हाला खूप आनंद झाला. तर परत आम्ही त्याला येऊ भेट द्यायला. तुम्हाला कसं वाटतंय? आम्हाला खूप छान वाटतंय, मन प्रसन्न झालं आल्याबद्दल. खूप भारी वाटलं, मजा आली सगळ्या सोडून वगैरे. सोन्याच्या वाड्यात आणि बबलू भाई तेरे को कैसा लगा उसका? अरे इधर थे इधर हमारे को हे बघ लई भारी वाटली. साहिल तुम्हाला कसं वाटलं? चांगला आहे रेडा, मारा बिरा नाहीये, हातात जो येतो एकदम आवाज आला. आणि गावाले तुम्हाला कसं वाटतंय? ओके गावाल्यानं पण आवडला, ती काय रोज बघतायत त्याला. आम्ही कधी मध्ये येतो पण प्रत्येक टायमाला आम्ही रेडा सोडतो, चांगलं वाटतं आम्हाला. आता एवढं बोलून आम्ही भाई दादा निरोप घेतो काय. आत्ताचा व्लॉग आम्ही आता इथंच थांबवतो. लवकरच भेटू आम्ही नवीन व्हिडिओ. जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत नाही बघत राहा आपल्या चॅनलला. आत्ताचा बंद करतो मी.